Standard 6, Subject General Science, Lesson number 5, Substances in the Surrounding, Their States and Properties. Surrounding म्हणजे सभोवतालचे, स्टेट्स म्हणजे अवस्था आणि प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. म्हणजेच पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म. कॅन यू रिकॉल? थोडे आठवा. नेम द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याच्या स्थायू, द्रव आणि वायू अवस्थांची नावे लिहा. तर सॉलिड स्टेटमध्ये पाणी हे बर्फाच्या स्वरूपात असतं. लिक्विड स्टेट म्हणजे आपण जे वापरतो ते पाणी, आणि गॅसियस स्टेट म्हणजे वॉटर व्हेपर किंवा पाण्याची वाफ. म्हणून आपण याचं उत्तर असं सांगू शकतो की नेम द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स ऑफ वॉटर. म्हणजे आईस, वॉटर अँड वॉटर व्हेपर आर द एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स ऑफ वॉटर. चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस म्हणजे पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर. लेट्स ट्राय धिस. करून पाहूया. टेक अ पीसेस ऑफ वॅक्स इन अ बाउल अँड हीट देम ऑन अ कॅन्डल ऑर स्पिरिट लॅम्प. म्हणजे एका वाटीमध्ये तुम्ही मेणाचे तुकडे घ्या आणि ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज? मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल होतो? बघा, एकदा जर आपण वाटीमध्ये मेण घेतला आणि त्याला उष्णता दिली तर काय होईल? मेण हे वितळायला सुरू होणार आहे. म्हणजेच त्याचं रूपांतर कशामध्ये होणार? स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होणार. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? द वॅक्स इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड वॅक्स. दुसरा प्रश्न बघा. व्हॉट वॉज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स? म्हणजे वरील कृतीत प्रथम मेणाची अवस्था कोणती होती? तर उत्तर काय येईल? तर इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स इज सॉलिड. म्हणजे मेणाची पहिली अवस्था ही स्थायू रूप होती. तिसरा प्रश्न बघा. व्हॉट डिड इट कन्व्हर्टेड इनटू? त्याचे अवस्थांतर कशात झाले? म्हणजे जे मेण सुरुवातीला स्थायू रूपात होते त्याचे रूपांतर उष्णता दिल्यानंतर कशामध्ये झाले? तर वॅक्स गेट कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. नाव कीप द सेम बाउल इन द कोल्ड वॉटर. व्हॉट हॅपन्स? आता बघा, जर हा बाउल किंवा ही वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवली तर काय होईल? तर व्हेन द चेंज सबस्टन्सेस फ्रॉम वन स्टेट टू अनादर द प्रोसेस इज कॉल्ड ॲज चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. म्हणजे ज्यावेळी आपण मेणाला उष्णता देतो त्यावेळी मेणाचे रूपांतर द्रवरूप मेणामध्ये होतं, वितळणाऱ्या मेणात होतं, आणि ज्यावेळी आपण ती वाटी थंड करतो त्यावेळी त्याचंच रूपांतर स्थायूरूप मेणात होतं. तेच इंग्लिशमध्ये आपण असं सांगू शकतो की व्हेन वी हीट टू द वॅक्स, देन व्हॉट हॅपन्स? Wax get melted and it is converted into melting wax, and when we cool the pot or cool the bowl, then what happens? The liquid wax or melting wax is again converted into solid state. It is called as change of state of substances. म्हणजेच काय? पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. व्हेन अ सबस्टन्स चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनादर द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. कॅन यू टेल? सांगा पाहू. रीड दिस लिस्ट ऑफ सबस्टन्सेस: स्पिरिट, कॅम्फर, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नॅफ्थॅलिन बॉल्स, अमोनियम क्लोराईड और नवसागर. म्हणजे खाली दिलेली यादी वाचा. स्पिरिट, कापूर, पेट्रोल, तूप, खोबरेल तेल, डांबर गोळ्या, नवसागर. आणि पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. एक, विच वन फ्रीज इन विंटर? वरीलपैकी कोणते पदार्थ थंडीमध्ये गोठलेले तुम्ही पाहिले आहेत? तर याचं उत्तर काय येईल? हिवाळ्यामध्ये काय गोठतं? घी अँड कोकोनट ऑइल. कोणत्या द्रवाचे वायूत रूपांतर झालेले बघाल? विच लिक्विड हॅव यू सीन चेंज इनटू व्हेपर? कोणत्या द्रवाचे वायूत रूपांतर झालेले तुम्ही पाहाल? तर पेट्रोल आणि स्पिरिट या दोन द्रवाचे आपण वायूत रूपांतर झालेले पाहू शकतोय. तिसरा प्रश्न बघा काय आहे? विच सॉलिड डायरेक्टली चेंजेस इनटू गॅसियस स्टेट?
खालीलपैकी कुठले स्थायू पदार्थाचे रूपांतर वायूमध्ये झालेले तुम्ही पाहिले आहे? तर स्थायूचे वायूत रूपांतर कोणाचे होईल? तर कॅम्फर आणि नॅफ्थॅलिन बॉल्स. कॅम्फर म्हणजे कापूर आणि नॅफ्थॅलिन बॉल्स म्हणजे डांबर गोळ्या, की ज्यांचं सॉलिड नंतर डायरेक्ट रूपांतर गॅसियसमध्ये होतंय. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम धिस? यावरून आपल्याला काय समजते? तर द स्टेट ऑफ सबस्टन्स चेंजेस इफ इट इज हिटेड ऑर कूल्ड. एव्हरी सबस्टन्स इन our surroundings is found in either the solid, liquid or gaseous state. म्हणजे पदार्थाला उष्णता दिल्याने किंवा उष्णता काढून घेतल्याने त्या पदार्थाचे अवस्थांतर होते. आणि आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतोच. In the past, in the 19th century, the scientist J. Willard Gibbs showed that characteristic properties of substances depend on its physical state and the arrangement of particles in it. म्हणजे जे काही शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत त्यातील एक शास्त्रज्ञ कोण? तर जे. विलार्ड गिब्स. 19व्या शतकात त्यांनी काय केलं? पदार्थाची वैशिष्ट्ये ही त्याच्या अवस्थावर आणि त्या कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिलेलं आहे. आता पुढील तक्ता अभ्यासूया. याच्यामध्ये बघ काय दिलेलं आहे? सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस यांच्यातील फरक दिलेला आहे आणि सॉलिड, लिक्विड, गॅसियस यांची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म दिलेले आहेत. तर पॉईंट्स बघा. पहिला सॉलिड. सॉलिडमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे अ पीस ऑफ आयर्न म्हणजे लोखंडाचा तुकडा. सॉलिडचा शेप कसा असतो बघा? हॅज अ शेप ऑफ इट्स ओन. स्थायूला स्वतःचा आकार असतो. रिटेन शेप म्हणजे स्वतःचा आकार ते काहीही झाले तरी कायम ठेवतात. नो मॅटर हाऊ इट इज केप्ट. कसेही ठेवले तरी त्यांनी स्वतःचा आकार कायम राहतो. दुसरी बघा कॅरेक्टरिस्टिक काय आहे? व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. म्हणजे ही हॅज डेफिनेट व्हॉल्यूम. स्थायूंना ठराविक आकारमान असते. सॉलिड्स लाईक शुगर, सँड व्हेन पोर्ड ऑन अ फ्लॅट सरफेस फॉर्म अ हिप. म्हणजे साखर, वाळू असे स्थायू पदार्थ सपाट पृष्ठभागावर ओतले तर त्याचा ढीग तयार होतो. फॉर्म अ हिप. फॉर्म अ हिप म्हणजे ढीग तयार होणे. आता लिक्विड्सचं बघा. लिक्विड्स म्हणजे द्रव. त्याची उदाहरण बघा. वॉटर, स्पिरिट आणि ऑइल. ऑइल म्हणजे तेल. आता त्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक बघूया. शेप. डू नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. द्रवाला स्वतःचा आकार नसतो. टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. ज्या भांड्यात आपण त्याला ओतू त्या भांड्याचा ते आकार घेतात. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे व्हॉल्यूम. इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. द्रवाला ठराविक आकारमान असते. ऑक्युपाईज डेफिनेट पोर्शन ऑफ अ कंटेनर. स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस ऑर पोरिंग. भांड्यातील ठराविक जागा असते व्यापतात. सपाट पृष्ठभागावर जर ओतले तर काय होतं? द्रव पसरतात आणि फ्लोज डाऊनवर्ड अलॉंग द शेप. म्हणजे जर आपण पोर केलं, ओतलं तर ते काय होतात? उत्तराच्या दिशेने वाहतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाण्याचं घेऊया. पाण्याला स्वतःचा आकार नसतो. तर पाणी आपण कुठल्याही भांड्यामध्ये ओतलं, समजा ग्लासमध्ये ओतलं ग्लासचा आकार, बाटलीमध्ये ओतलं बाटलीचा आकार, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पाणी ओतून ठेवतो त्या भांड्याचा आकार पाणी घेतं. पाण्याला विशिष्ट आकारमान असते. भांड्यातील ठराविक जागा पाणी व्यापते. म्हणजे जर समजा आपण अर्धी बाटली भरली असेल तर तेवढीच जागा ती पाणी व्यापते. सपाट पृष्ठभागावर ओतले, समजा पाणी सांडलं तर काय होतं? ते पसरतं. इट स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस. आणि जर पाणी ओतलं तर ते कुठल्या दिशेने वाहतं? तर उताराच्या दिशेने वाहतं. म्हणजे फ्लोज डाऊनवर्ड अलॉंग द स्लोप. तिसरं बघा आता गॅसियस स्टेट. गॅसियसमध्ये उदाहरण बघा काय आहे? एअर. एअर म्हणजे हवा. डज नॉट हॅव अ शेप म्हणजे स्वतःचा आकार नसतो. ऑक्युपाईज ऑल द अवेलेबल स्पेस. उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतात. त्याची दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय बघा? व्हॉल्यूम. डज नॉट हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. ठराविक आकारमान नसते. नंतर ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन अ क्लोज्ड कंटेनर इट्स व्हॉल्यूम ऑल्सो चेंजेस. म्हणजे भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्याचे आकारमान कमी जास्त होते. उदाहरणार्थ आपण फुग्याचं उदाहरण घेऊया.
जर समजा आपण फुग्यामध्ये हवा भरली तर त्याचा आकार वाढतो, पण जर आपण फुग्यावरती दाब टाकला तर काय होतं, त्याचं आकारमान कमी जास्त होतं. त्यामुळेच वायूला ठराविक आकारमान नसतं, वायूला स्वतःचा आकार नसतो, तो उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतो. म्हणजेच डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, occupies all the available space, does not have a definite volume. On changing the pressure on a gas in a closed container, its volume also changes. पुढे बघा, हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट, उष्णता आणि अवस्थांतर. You have learned that change in physical state of a substance is an effect of amount of heat in it. On gaining heat, the substance changes from solid to liquid and liquid to gas. On the other hand, when the substance cools or loses heat, it changes from gaseous to liquid and liquid to solid state. म्हणजे अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे, हे तुम्ही शिकलाय. उष्णता मिळाली की काय होतं, स्थायूचं द्रवात रूपांतर आणि द्रवाचं वायूत रूपांतर होतं. म्हणजे सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड अँड लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू गॅसेस. तसेच जर पदार्थ थंड केले तर काय होतं, त्यातील उष्णता कमी होते आणि वायूचे द्रवात आणि द्रवाचे परत स्थायूत रूपांतर होते. म्हणजे गॅस कन्व्हर्टेड इंटू लिक्विड आणि लिक्विड कन्व्हर्टेड इंटू अगेन सॉलिड. तर अशा प्रकारे उष्णतेमुळे अवस्थांतर होत असते. चेंज ऑफ स्टेट ऑफ स्टेट म्हणजे जसं आता आपण सांगितलं तेच इथं चार्टच्या स्वरूपात दिलेलं आहे बघा. सॉलिड ऑन हिटिंग गेट कन्व्हर्टेड इंटू लिक्विड, लिक्विड ऑन हिटिंग गेट कन्व्हर्टेड इंटू गॅस. परत विरुद्ध खाली बाण केलेले आहेत बघा. गॅस ऑन कूलिंग कन्व्हर्टेड इंटू लिक्विड, लिक्विड ऑन कूलिंग गेट कन्व्हर्टेड इंटू सॉलिड. म्हणजे स्थायूला उष्णता दिली असेल तर त्याचे द्रवात रूपांतर होते, द्रवाला उष्णता दिली असेल तर त्याचे वायूत रूपांतर होते, वायू थंड केला असेल तर त्याचे द्रवात रूपांतर होते आणि द्रव थंड केले असतील तर त्याचे स्थायूत रूपांतर होते. तर बघा, द टेम्परेचर अँड थर्मामीटर. टेम्परेचर म्हणजे तापमान आणि थर्मामीटर म्हणजे तापमापी. When a substance get heated, it becomes warm and then hot. म्हणजे पदार्थाला उष्णता मिळाली काय होते, पहिल्यांदा ती गरम होते म्हणजेच तापते. We put our hand or finger in the water to judge how hot it is, but that is not an accurate measurement. म्हणजे आपण पाणी गरम झाले की नाही कसं पाहतो, तर त्याच्यामध्ये बोट किंवा हात बुडवतो आणि ते गरम झाले की नाही अंदाज घेतो, परंतु अशा मोजमापात अचूकता नसते. Besides, if the substance is very hot, we could get scalded. Scalded म्हणजे चटका लागणे किंवा चटका लागून इजा होणे. म्हणजे जर एक पाणी खूप तापलं असेल आणि चुकून आपण बोट किंवा हात त्याच्यामध्ये घातलं तर वी कुड गेट स्कॅल्डेड म्हणजे आपल्या हाताला चटका लागून इजा होऊ शकते. अ थर्मामीटर इज यूज्ड टू मेजर टेम्परेचर. तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात, तापमापीचा. थर्मामीटर इज यूज्ड टू मेजर टेम्परेचर. डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. म्हणजे तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, अंश सेल्सिअस हे एकक वापरतात. डिग्रीज सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. देर आर सेव्हरल टाईप ऑफ थर्मामीटर्स अवेलेबल. नावडेज डिजिटल थर्मामीटर्स आर फ्रिक्वेंटली यूज्ड. सध्या वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर तापमापी आपल्याला पाहायला मिळतात, पण सध्या फक्त डिजिटल तापमापीचा वापरच मोठ्या प्रमाणावर केला जातो. 5.3 आकृतीमध्ये तुम्हाला स्केल दाखवलेला आहे बघा. त्याच्यामध्ये डिग्री फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सिअस हे दोन्ही युनिट्स दाखवलेले आहेत की ज्याच्यामुळं आपण टेम्परेचर मेजर करतो. कॅन यू टेलमध्ये बघा, डज वॉटर चेंज इन टू व्हेपर द मोमेंट वी प्लेस द व्हेसल ऑन अ स्टोव. म्हणजे पाण्याने भरलेले भांडे जर आपण शेगडीवर ठेवले तर लगेच पाण्याची वाफ होते का. डज वॉटर केप्ट इन अ फ्रीज चेंज ॲट वन्स इन टू आईस. ते पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर लगेच त्याचा बर्फ बनतो का. तर अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी गेनड ऑर लॉस बिफोर द स्टेट ऑफ सबस्टन्स कॅन चेंज. म्हणजे पदार्थाला काही विशिष्ट प्रमाणात जर आपण उष्णता दिली किंवा त्यातली उष्णता काढून घेतली तर त्याची अवस्थांतर होते. The change in the physical state is determined by how hot the substance becomes on gaining heat or how cold on losing heat.
म्हणजे पदार्थाला उष्णता दिल्यावर तो किती गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यावर तो किती थंड होतो यावर अवस्थांतर अवलंबून असते. हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर हाऊ कोल्ड अ सबस्टन्स? एखादा पदार्थ किती गरम झाला किंवा थंड झाला हे आपण कशामुळं सांगू शकतो किंवा कशामुळे मोजू शकतो? तर आपण तापमापीचा वापर करून आपण ते पदार्थ किती थंड झाला किंवा गरम झाला हे आपण सहजासहजी मोजू शकतो. आता या मापीमध्ये कशाचा वापर केला जातो बघा. जे लाल रंगानं दाखवलेलं आहे थर्मामीटरमध्ये दिसतंय का? तर तो कुठला आहे बघा. त्यामध्ये पारा वापरतात. पाराला इंग्लिशमध्ये मर्क्युरी म्हणतात. मर्क्युरीचा वापर थर्मामीटरमध्ये केला जातो. ज्यावेळी एखाद्या हॉट किंवा गरम पदार्थामध्ये ते बुडवलं जातं त्यावेळी ती लाल रेषा ही वर 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 जाते आणि त्याच्यानुसार आपण टेम्परेचर मेजर करू शकतो किंवा तापमान मोजू शकतो. पुढे बघा. लेट्स ट्राय धिस. टेक अ थर्मामीटर फ्रॉम द लॅबोरेटरी. द बल्ब ॲट इट्स लोअर एंड इज फिल्ड विथ मर्क्युरी. The mercury rises to a certain level in the capillary tubes above the bulb. You will see a scale next to mercury column. Reading the figure near the level of mercury tells us temperature of air around the bulb of thermometer. म्हणजे काय करायचं आहे बघा. एक बीकर घ्यायचं आहे आणि त्या बीकरमध्ये काय करायचं आहे तुम्ही आईस घ्यायचं आहे म्हणजे बर्फ घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही थर्मामीटर प्लेस करायचं आहे ठेवायचं आहे. थर्मामीटर ठेवला की काय होणार आहे टेम्परेचर जे काय आहे ते राईज व्हायला टेम्परेचर सुरू होणार आहे. आणि मग खालच्या टोकाकडील फुग्याचा पारा आहे भरलेला आहे जो मगाशी मी सांगितले लाल रंगाचा आहे. हा पारा फुग्यातील नळीत काही अंतराप्रमाणे चढलेला दिसतो. पाऱ्याच्या स्तंभाशेजारी अंशांकन केलेले आहे म्हणजे 10, 20, 30, 40 ते बघितलं आपण मगाशी. पाऱ्याच्या पातळी शेजारील अंशांकन वाचा आणि यावरून फुग्याभोवतालचे हवामान किंवा हवेचे तापमान आपण मोजू शकतो. होल्ड द थर्मामीटर इन द वॉटर सो दॅट द बल्ब इज कम्प्लिटली इमर्स्ड इन द वॉटर. थर्मामीटर असा पकडायचा आहे असा धरायचा आहे की जो खालचा बल्ब आहे तो कुठं त्या बर्फाच्या आतमध्ये इमर्स झाला पाहिजे म्हणजे बुडला पाहिजे. अँड देन रेकॉर्ड द टेम्परेचर. आपण तापमानाची नोंद करायची आहे. रीड द टेम्परेचर ऑफ वॉटर. रिपीट द ॲक्टिव्हिटी टेकिंग सम हॉट वॉटर इन अ वन व्हेसल. आता परत काय करायचं दुसरं एक काचेचे चंचुपात्र. व्हेसल म्हणजे चंचुपात्र किंवा भांडे घ्यायचं आहे आणि काय करायचं त्याच्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि परत ते थर्मामीटर काय करायचं गरम पाण्यामध्ये बुडवायचं आणि तापमानाची नोंद करायची. अँड कोल्ड वॉटर ऑर आईस इन द अनादर नोट द टेम्परेचर. परत काय करायचं एकामध्ये थंड पाणी घ्या किंवा बर्फ घ्या आणि परत दोन्ही तापमानाची नोंद करा. सम एक्झाम्पल्स. टेम्परेचर. आता खाली काही प्रयोग केलेले आहेत आणि त्याचे निष्कर्ष दिलेले आहेत बघा. बॉइलिंग वॉटर उकळते पाणी. उकळत्या पाण्याचं तापमान किती असते बघा 100 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग वॉटर म्हणजे गोठणारे पाणी त्याचं तापमान 0 डिग्री सेंटीग्रेड. हवा हिवाळ्यात रात्रीच्या वेळी हवा किती असते बघा. एअर इन विंटर नाईट ग्रेटर दॅन 15 डिग्री सेल्सिअस. हवा उन्हाळ्यात भर दुपारी म्हणजे एअर समर आफ्टरनून लेस दॅन 35 डिग्री सेल्सिअस. इनसाइड अ फ्रीजमधील तापमान ग्रेटर दॅन 5 डिग्री आणि फ्रीजमधील तापमान ग्रेटर दॅन -18 डिग्री सेल्सिअस इनसाइड द फ्रीजर. आणि बॉडी टेम्परेचर आपल्या शरीराचे तापमान अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. शाळेमध्ये कोणतेही प्रयोग करताना म्हणून काय करायचं केअरफुली करायचे असतात. डू बी केअरफुल म्हणून ते त्यांनी एक हे दिलेलं आहे कोनिकल फ्लास्क म्हणतात याला. कोनिकल फ्लास्क दिलेला आहे त्यामध्ये तो कसा धरावा ही कृती करून दाखवलेली आहे. पुढे बघा. बॉइलिंग म्हणजे उत्कलन. वॉटर इज कंटिन्युअसली इव्हॅपोरेटिंग. वी नो दॅट वॉटर स्पिल्ड ऑन द फ्लोअर ड्रायज अप स्लोली ऑन इट्स ओन. म्हणजे पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. फरशीवर सांडलेले पाणी हळूहळू आपोआप वाळते हे आपल्याला माहीत आहे. दिस इव्हॅपोरेशन ऑकर्स फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर. बाष्पीभवन कुठून होते तर बाष्पीभवन हे
पाण्याच्या पृष्ठभागावरून होते. ॲज द वॉटर गेट्स हिटेड, व्हॉट हॅपन्स व्हेन वॉटर बॉइल्स, ज्यावेळी पाणी तापते किंवा उकळते त्यावेळी काय होते? ॲज द वॉटर गेट्स हिटेड इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस अँड इट इव्हॅपरेट्स ॲट फास्टर अँड फास्टर रेट. म्हणजे पाणी जसजसे गरम होते तसतसे त्याचे तापमान वाढते आणि बाष्पीभवन अधिकाधिक जलद गतीने होऊ लागते. पुढे बघा, व्हेन वॉटर केप्ट ऑन स्टोव्ह अटेन्स अ पर्टिक्युलर टेम्परेचर or level of heat, then evaporation takes place in all parts of the body. Then we see water bubbles rising at faster and faster rates to the surface and steam mixing in the air. This is called as boiling of water or ebullition. At sea level, pure water boils at 100 degrees Celsius. This is the boiling point of water. When water vapor cools, it is converted into water again. This process is called as condensation. Condensation of a steam also takes place at 100 degrees Celsius. It means that boiling point of condensation and condensation point of water are one and the same. ह्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, एखाद्या पदार्थाचं, एखाद्या किंवा द्रवरूप पदार्थाचं किंवा पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असतं. फरशीवर जर पाणी सांडलं असेल तर काय होतं, ते आपोआप वाळते. हे आपल्याला आपण हे दैनंदिन जीवनात बघतोयच. तर बाष्पीभवन हे नेहमी पाण्याच्या पृष्ठभागावरूनच होतं. मग पाणी उकळते तेव्हा काय होते, तर पाणी जसजसे गरम होते तसतसे त्याचे तापमान वाढत जाते आणि बाष्पीभवन अधिकाधिक जलद होऊ लागते. शेगडीवर समजा आपण पाणी ठेवलेलं आहे, तर शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की मग काय होते, पातेल्यातील सर्व भागातून पाण्याची बाष्पीभवन होऊ लागते. म्हणजेच वाफेची बुडबुडे भराभर पृष्ठभागावर येताना आपल्याला दिसतात आणि ती मग काय होते, हवेत मिसळते वाफ. यालाच पाण्याचे उकळणे असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळी पाण्यामध्ये बुडबुडे येऊन ते पृष्ठभागापर्यंत येतात त्याला आपण पाण्याचे उकळणे असे म्हणतो. आणि शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन कधी होतं, तर 100 डिग्री सेल्सिअसला होते आणि हा पाण्याचा उत्कलनांक आहे, बॉइलिंग पॉईंट आहे. पाण्याची वाफ थंड झाली की काय होतं, एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते आणि या क्रियेला संगणन असे म्हणतात. वाफेचे संगणन 100 डिग्री सेल्सिअसलाच होते. म्हणजे पाण्याचा उत्कलनांक आणि संगणन बिंदू हा एकच आहे किंवा समानच आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे बघा, लेट्स ट्राय धिस, करून पाहूया. टेक सम वॉटर इन अ बिकर अँड प्लेस द थर्मामीटर इन इट. म्हणजे एका चंचुपात्रात तुम्ही थोडे पाणी घ्या आणि त्यामध्ये एक तापमापी घालून ठेवा. हिट द बिकर ऑन द स्पिरिट लॅम्प. तो बिकर किंवा ते चंचुपात्र वरती स्पिरिट लॅम्पवर ठेवा. नोट द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. पाण्याचा उत्कलन बिंदूची नोंद करा. रिपीट द ॲक्टिव्हिटी. ह्या ॲक्टिव्हिटी किंवा हे प्रयोग हा पुन्हा पुन्हा करा. ॲडिंग सॉल्ट और शुगर टू द वॉटर अँड नोट द बॉइलिंग पॉईंट अगेन. व्हॉट डू यू इन्फर फ्रॉम इट. हा प्रयोग तुम्ही करून बघायचा आहे की पहिल्यांदा काय करायचं, थोडं पाणी घ्यायचं आणि ते तापत ठेवायचं. उकळल्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट नोंद करायचा. नंतर थोडं पाणी टाकायचं, पाण्यात मीठ टाकायचं, परत ते पाणी उकळवायचं, तो बॉइलिंग पॉईंट नोंद करायचा आणि नंतर साखर टाकायची आणि पुन्हा तो उत्कलन बिंदू नोंद करायचा. आणि यावरून आपण काय करायचं आहे, त्याचं जे काय ऑब्झर्वेशन आहे, अनुमान आहे, तो निष्कर्ष काढायचा आहे. इकडे बघा काय दिलेलं आहे, व्हाईल गेनिंग हीट. ज्यावेळी हीट गेन केली जाते त्यावेळेला काय होते बघा, पदार्थाला उष्णता मिळत असताना काय होते, स्थायूचं रूपांतर द्रवात आणि द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होते. आणि ज्यावेळी उष्णता आपण काढून घेतोय, म्हणजे व्हाईल लुझिंग हीट, उष्णता काढून घेतोय त्यावेळेला काय होते, कंडेन्सेशन आणि फ्रीजिंग होते. म्हणजे वायूचं रूपांतर द्रवात आणि परत द्रवाचं रूपांतर गोठण बिंदूमध्ये म्हणजे सॉलिड सबस्टन्समध्ये होते. फ्रीजिंग बघा, फ्रीजिंग म्हणजे गोठण. द वॉटर केप्ट इन द फ्रीज और ऑन आईस बिकम्स कूलर अँड कूलर. दॅट इज इट्स टेम्परेचर फॉल्स. म्हणजे फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते, म्हणजे त्याचे तापमान कमी कमी होत जाते. हे आपल्याला माहीतच आहे.
that is its temperature falls. At a certain temperature water does not get any cooler but starts freezing and forms ice. ज्यावेळी आपण फ्रीजरमध्ये पाणी ठेवतो त्यावेळी बघा पाण्याचं तापमान हळूहळू हळूहळू थंड होत जातं आणि असा एक पॉईंट येतो की ज्यावेळी पाण्याचं थंड व्हायचं प्रमाण स्टॉप होतं आणि त्या पाण्याचं रूपांतर बर्फात व्हायला सुरुवात होते. द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजे हे ज्या तापमानाला घडतं, काय घडतं तर पाण्याचं रूपांतर बर्फात ज्या तापमानाला होतं त्याला आपण गोठणबिंदू असे म्हणतो. म्हणजे आपण डेफिनेशन फ्रीजिंगची काय सांगू शकतो? द टेम्परेचर ॲट विच वॉटर इज कन्व्हर्टेड इंटू आईस इज कॉल्ड ॲज freezing point of water. The temperature of a substance can fall below 0 degree Celsius. Example, the temperature of air in the freezer or refrigerator is around minus 18 degree Celsius. It is read as minus 18 degree Celsius. म्हणजे पदार्थाचे तापमान शून्याहून कमी होऊ शकते. उदाहरणार्थ फ्रीजच्या फ्रीझरमधील हवेचे तापमान किती असते? मायनस 18 डिग्री सेल्सिअस असते. शून्यपेक्षा कमी तापमान असल्यास ते उणे अंश सेल्सिअस असे सांगतात किंवा मायनस 18 डिग्री सेल्सिअस असे सांगतात. वेन आईस गेट्स हीटेड इट स्टार्ट्स मेल्टिंग और चेंजिंग इंटू लिक्विड स्टेट अगेन. म्हणजे बर्फाला उष्णता मिळाली काय होतं? तो तू लागतो आणि त्याचे परत कशात रूपांतर होणार? द्रवात रूपांतर होणार. यालाच काय म्हणतात? विलयन असे म्हणतात. When ice gets heat, it starts melting or changing into liquid again. Ice melts at 0 degree Celsius. It means that freezing point and melting point of water are called as are again one and same. Each substance has specific boiling point which is also its condensation point. म्हणजे प्रत्येक पदार्थाचा एक उत्कलन बिंदू असतो आणि तोच त्याचा विलय बिंदूसुद्धा असतो. Each substance has a specific melting point and which is same as it is its freezing point. म्हणजे एखाद्या पदार्थाचा विलयन बिंदू आणि गोठण बिंदू हे सुद्धा एक होऊ शकतात. आता विलयन म्हणजे काय आणि गोठण म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. गोठण म्हणजे काय? पाण्याचं बर्फात रूपांतर होणे आणि विलयन म्हणजे बर्फाचं परत पाणी होणे. मग आता पाण्याचा बर्फ कुठल्या टेम्परेचरला होतोय? तर 0 डिग्री सेल्सिअसला होतोय. आणि बर्फाचं पाणी किती डिग्री सेल्सिअसला होतंय? तर 0 डिग्री सेल्सिअसला होतोय. म्हणजे बर्फाचा फ्रीजिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हा किती आहे? 0 डिग्री सेल्सिअसच आहे. म्हणून इथं दिलेलं आहे बघा, पाण्याचा गोठणबिंदू व विलयबिंदू हा समानच असतो. इथे दिलेलं आहे बघा, स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट विच ईच सबस्टन्स हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट विच इज द सेम हॅज इट्स फ्रीजिंग पॉईंट. पुढे बघा, द टेम्परेचर ॲट विच अ सबस्टन्स बॉइल्स व्हाईल हीटिंग इज द सेम ॲज द टेम्परेचर ॲट विच इट कंडेन्सेस when it is cooled. Similarly, the temperature at which a substance freezes while cooling is the substances as the temperature at which it melts when it is heated. म्हणजे पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संगणन होते. संगणन म्हणजे वाफेचे पाण्यात रूपांतर होते. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला तो गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. म्हणजे मी आता जसं सांगितलं तेच, बर्फाचं पाणी होणं आणि पाण्याचा बर्फ होणं दोन्ही एकाच टेम्परेचरला होतं म्हणून ते दोन्ही तापमानं कशी आहेत? समान आहेत. पुढे बघा, लेट्स ट्राय दिस. व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. अवस्थांतराचे विविध उपयोग बघा. व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट्स. कॅन्डल्स आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स. म्हणजे मेणबत्त्या कशा तयार होतात? पॅराफिन वॅक्स वितळवून मेणबत्त्या तयार होतात. सॉलिड कार्बन डायऑक्साईड ड्राय आईस इज युज्ड टू मेक आईस्क्रीम अँड टू कीप इट फ्रोझन. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फ आईस्क्रीम तयार करताना व थंड ठेवण्यासाठी करतात. लिक्विड नायट्रोजन इज यूज्ड इन ॲनिमल हजबंड्री.
द्रवरूप नायट्रोजनाचा हा उपयोग रक्तपेशी किंवा पशुचे रेत टिकवून ठेवण्यासाठी केला जातो. सँड और सिलिका इज मेल्टेड टू मेक ग्लास. वाळू वितळवून काच बनवली जाते. मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स. सोने चांदी यांच्यापासून दागिने मिळवण्यासाठी हे धातू वितळवले जातात. आयर्न इज मेल्टेड टू मेक टूल्स. अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळवावे लागते. पुढे बघा आता, लेट्स ट्राय दिस. करून पाहूया. टेक सम क्रुसिबल. टेक सम सँड इन अ क्रुसिबल. पुट अ फ्यू iodine crystals on it. Place the crucible on a tripod to heat it. Block the stem of the funnel with a cotton plug and place it inverted over the crucible. Light the burner and heat the mixture in the crucible. Observe the changes. म्हणजे काय, टेक सम सँड इन क्रुसिबल. एका बशीमध्ये थोडी वाळू घ्यायची आहे. पुट अ फ्यू आयोडीन क्रिस्टल्स ऑन इट. म्हणजे त्यात काही आयोडीनचे खडे ठेवायचे आहेत. बशी बर्नरवर ठेवा. कीप द क्रुसिबल ऑन ट्रायपॉड टू हीट. ब्लॉक द स्टेम ऑफ फनेल. म्हणजे जे वरती फनेल आहे उलटं ठेवलेलं, त्याच्यामध्ये कापसाचा बोळा घालून ते ब्लॉक करायचं आहे. आणि स्पिरिट दिवा किंवा बर्नर पेटवा आणि आयोडीनचे कणांना काही वेळ उष्णता द्या. उष्णता दिल्यानंतर काय होतं बघा, उष्णता दिल्यानंतर त्या आयोडीनचे जे काय पार्टिकल्स आहेत आयोडीनचे, त्याचं व्हेपरायझेशन होतं आणि काय होतं, ते फनेलच्या आतल्या बाजूला ते चिकटले जातात. म्हणजेच काय, स्थायूचं डायरेक्ट गॅसियसमध्ये रूपांतर होतं. आणि ह्याच प्रक्रियेला आपण सब्लिमेशन असं आपण म्हणतो. म्हणजे स्थायूरूप पदार्थाचे द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर होते. याला संप्लवन असे म्हणतात. तेच आता बघणार आहे आपण. व्हाय डज दिस हॅपन? सब्लिमेशन बघा. आयोडीन क्रिस्टल्स डू नॉट मेल्ट ऑन हिटिंग बट चेंज डायरेक्टली टू द गॅसियस स्टेट. वेन द फ्युम्स ऑफ आयोडीन हीट द वॉल्स ऑफ अ फनेल, they cool to form solid crystals of iodine and stick to the funnel walls. म्हणजे आयोडीन क्रिस्टल डू नॉट मेल्ट ऑन हिटिंग. आयोडीन क्रिस्टल हे मेल्ट होत नाहीत, वितळत नाहीत ज्यावेळी आपण त्याला उष्णता देतो. बट चेंज डायरेक्टली टू द गॅसियस स्टेट. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? वायूमध्ये होतं. वेन द फ्युम्स ऑफ आयोडीन हिट द वॉल्स ऑफ फनेल. ज्यावेळी आयोडीनमधून ज्या वाफा निघतात त्या ज्यावेळी फनेलला धडकतात तेव्हा दे कूल टू फॉर्म सॉलिड क्रिस्टल्स. त्या थंड होतात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? स्थायूरूप कणामध्ये होतं. अँड स्टिक टू द फनेल वॉल्स. त्या आतल्या बाजूनं फनेलला किंवा नरसाळ्याला चिकटतं. दस ऑन हिटिंग आयोडीन डज नॉट मेल्ट अँड चेंज टू अ लिक्विड बट डायरेक्टली चेंजेस इन अ गॅसियस स्टेट. म्हणजे आयोडीनला आपण उष्णता दिली असता तो वितळत नाही किंवा त्याचं रूपांतर द्रवात होत नाही, तर त्याचं डायरेक्ट थेट रूपांतर कशात होतं? वायू रूपामध्ये होतं. आणि म्हणून द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू अ गॅस और वेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू लिक्विड इज कॉल्ड ॲज सब्लिमेशन. स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायूमध्ये अवस्थांतर होणे यालाच संप्लवन असे म्हणतात. पुढे बघा. ऑन ओपनिंग अ बॉक्स ऑफ कॅम्फर इट स्मेल स्प्रेड्स ऑल अराउंड. व्हाय डज दिस हॅपन? कापराच्या वड्या समजा आपण एखाद्या डबीमध्ये ठेवल्या आणि ती डबी उघडली तर लगेच कापराचा वास येतो ना? हो. तर मग तो वास काय येतो? कारण जसं की आत्ता आयोडीन क्रिस्टलचं सब्लिमेशन झालं, स्थायूचं वायूत रूपांतर झालं, तसंच कापराचं संप्लवन होतं. कापराचं डायरेक्ट वायूत रूपांतर होतं. पुढे बघा. कॅन यू टेल हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोइंग? हे तुम्ही कसे ओळखाल? अ ग्लास, इट इज मेड ऑफ प्लास्टिक, स्टील और अ ग्लास. पाण्याचा ग्लास घेतला आपण, प्लास्टिकचा आहे, स्टीलचा आहे की काचेचा आहे, हे तुम्ही कसे ओळखाल? दुसरं बघा. अ रॉड, सळी. आयर्न और ॲल्युमिनियम, लोखंडी आहे का ॲल्युमिनियमचे आहे? तिसरं बघा. अ डोअर, खोलीची दार. वुडन और ग्लास, लाकडी आहे की काचेचे आहे? अ व्हाईट पावडर,
पांढरी पूड, मिठाची की खडूची, सॉलिड, सॉल्ट ऑर चॉक पावडर. हे कसं बघू शकतो आपण? टू ॲन्सर द अबो क्वेश्चन्स यू कन्सिडर देअर प्रॉपर्टीज. हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल? त्यांचे गुणधर्म पाहावे लागतील. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. एक्झाम्पल, देअर ट्रान्सपरन्सी, हार्डनेस, वेट. ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता, वेट म्हणजे वजन, कलर म्हणजे रंग, हार्डनेस म्हणजे कठीणपणा, द साऊंड प्रोड्युस्ड फ्रॉम इट त्यांच्यातून निघणारा आवाज, सोल्युबिलिटी इन वॉटर पाण्यामध्ये त्याचा विरघळणं इत्यादी. सबस्टन्सेस कॅन बी आयडेंटिफाईड बाय स्टडिंग देअर प्रॉपर्टीज. कोणताही पदार्थ ओळखायचा असेल तर आपल्याला त्याच्या गुणधर्माचा अभ्यास करावा लागतो. दे कॅन बी पुट टू यूज अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. म्हणजे त्यांच्या गुणधर्माप्रमाणेच ते आपल्याला वापरता येतात. लेट्स स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स इन ग्रेटर डिटेल. आपण त्या पदार्थाच्या गुणधर्माविषयी सविस्तर माहिती घेऊ. प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस, पदार्थाचे गुणधर्म. लेट्स ट्राय दिस. करून पाहूया. व्हॉट विल हॅपन इफ प्रेशर इज अप्लाइड ऑन अ सबस्टन्स लाईक चॉक, ब्रिक, ॲलम, ग्लास ऑर अ राजगिरा वडी. म्हणजे जर आपण पुढे दिलेले जे पदार्थ आहेत कोणते दिलेत बघा? खडू, चॉक म्हणजे खडू, ब्रिक म्हणजे वीट, ॲलम म्हणजे तुरटी, ग्लास म्हणजे काच आणि राजगिऱ्याची वडी. या पदार्थावर जर आपण पुरेसा दाब दिला तर काय होते? दीज सबस्टन्सेस ब्रेक इंटू स्मॉल पीसेस ऑर पार्टिकल्स. त्याचे लहान लहान तुकड्यात किंवा कणात रूपांतर होते. सच सबस्टन्सेस आर सेड टू बी ब्रिटल. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. अशा पदार्थांना आपण ठिसूळ असे म्हणतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड एज ब्रिटलनेस. या पदार्थाच्या गुणधर्माला आपण ठिसूळपणा किंवा ब्रिटलनेस असं म्हणतो. म्हणजेच पदार्थाचा पहिला गुणधर्म काय झाला? ब्रिटलनेस. द सबस्टन्स ब्रेक इंटू स्मॉल पीसेस इज कॉल्ड ॲज ब्रिटलनेस. टेक अ आयर्न नेल. लोखंडाचा खिळा घ्या. ट्राय टू पियर्स अ कार्डबोर्ड शीट वेट मड अँड अ पीस ऑफ वूड युजिंग द नेल. एक लोखंडी खिळा घेऊन तो पुठ्ठा, चिखलाचा गोळा आणि लाकडाचा तुकडा यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करा. बघा, टेक आयर्न नेल, लोखंडाचा खिळा घ्या. ट्राय टू पियर्स म्हणजे घुसवणे. अ कार्डबोर्ड शीट म्हणजे पुठ्ठा, वेट मड म्हणजे ओला चिखल आणि पीस ऑफ वूड म्हणजे लाकडाचा तुकडा. काय करायचं? त्यात घुसवण्याचा प्रयत्न करायचा. खिळा त्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला आपण. व्हॉट हॅपन्स? काय होईल? द नेल इझिली पर्सेस वेट मड. काय होणार? चिखलाच्या गोळ्यामध्ये खिळा सहजपणे घुसतो. बट नॉट पीस ऑफ वूड. इट कॅन पियर्स द कार्डबोर्ड शीट विथ सम एफर्ट. व्हाय डज दिस हॅपन? चिखलाच्या गोळ्यामध्ये खिळा सहजपणे घुसतो पण लाकडाच्या तुकड्यात घुसणार नाही, तर पुट्ट्यात थोड्याफार प्रमाणात घुसेल. असे का झाले? द हार्डनेस ऑफ अ सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर्स टू अ सबस्टन्स बीइंग पुश्ड थ्रू इट. हार्डनेस म्हणजे कठीणपणा. म्हणजे एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थाला किती विरोध करतो त्यावरून त्या पदार्थाचा कठीणपणा ठरतो. रेजिस्टन्स म्हणजे विरोध करणे. विच इज हार्डेस्ट द नोन सबस्टन्स. तुम्हाला माहीत असलेला कोणताही एखादा कठीण किंवा सर्वात कठीण पदार्थ कोणता ते सांगा. स्ट्रेच अ रबर बँड अँड लेट इट गो ऑर अप्लाय प्रेशर ऑन पीस ऑफ अ स्पॉन्ज अँड रिलीज इट. एक रबर बँड ताणून सोडून द्या किंवा स्पंजवर दाब देऊन सोडून द्या. प्रेशर म्हणजे दाब देणे, रिलीज म्हणजे सोडून देणे. द रबर बँड अँड द स्पॉन्ज गो बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन. आपण रबर एखादा ताणला, खेचला आणि परत सोडला तर काय होणार? तो परत आपल्या ओरिजिनल पोझिशनला येणार, मूळ स्थितीला येणार. किंवा स्पंजवर दाब दिला आणि सोडला तर परत तो आपल्या मूळ स्थितीत येणार. सबस्टन्सेस चेंज देअर शेप व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन देम बट रिटर्न टू देअर ओरिजिनल शेप अँड साईज व्हेन द फोर्स इज रिमूव्ड. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूवरती कोणत्या, उदाहरणार्थ रबर किंवा
स्पंज ह्याच्यावर दाब दिला तर काय होतं आहे, तात्पुरता त्याचा शेप आणि साईज बदलतो, पण ज्यावेळी आपण त्याच्यावरचा दाब काढून घेतो त्यावेळेला ते परत मूळ स्थितीत येतात. अँड धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज इलॅस्टिसिटी. याच गुणधर्माला आपण स्थितिस्थापकता असे म्हणतो. स्थितिस्थापकता, इलॅस्टिसिटी म्हणजे मूळ स्थितीवर येणे. टेक अ फ्लॅट मेटल शीट ऑफ साईज ऑफ नोटबुक. वहीच्या आकाराचा पत्रा तिरका धरून त्यावर काय करायचं आहे बघा, होल्डिंग इट ॲन अँगल, पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर, त्याच्यावर पाणी टाकायचं आहे. हनी अँड गम ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द बोर्ड. काय करायचं बघा, वहीच्या आकाराचा पत्रा तिरका धरायचा आणि त्यावर पाणी, मध आणि डिंक याचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी टाका. हाऊ दे फ्लो डाऊन द स्लोप. लिक्विड फ्लो डाऊनवर्ड ऑन अ स्लोपिंग सरफेस. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज फ्लुइडिटी. आपण जर ते तिन्ही पदार्थ काय केले, वरती एक एक थेंब टाकला तर ते काय होणार आहेत, उतारावरती वाहू लागणार आहेत. म्हणजेच द्रव पदार्थाचं उंच भागाकडून उताराकडे वाहण्याच्या गुणधर्माला फ्लुइडिटी किंवा प्रवाहिता असं म्हणतो. द फ्लुइडिटी ऑफ एनी लिक्विड इज डिटरमाइंड बाय हाऊ इझिली इट फ्लोज. एखादा पदार्थ, द्रव पदार्थ किती सहजपणे वाहतो यावरून त्याची फ्लुइडिटी काढतात, प्रवाहिता काढता येते. इफ टू ब्लॉक्स ऑफ सेम साइज, वन वुडन अँड द अदर आयर्न, आर वेटेड इन अ बॅलेन्स, हाऊ वुड दे कम्पेअर. समान आकाराचे पण एक लाकडी आणि एक लोखंडी ठोकळे जर आपण तराजूत ठेवले तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा कसे भरते, कमी भरते की जास्त भरते. द मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम व्हॉल्यूम कॅन बी डिफरंट. समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थांची वस्तुमानावरून त्यांची घनता ठरते. दिस डिफरन्स इज बिकॉज ऑफ डिफरंट इन देअर डेन्सिटीज. हे कशामुळे होते, हा फरक पदार्थाच्या घनता या गुणधर्मामुळे होतो. बिटवीन सबस्टन्सेस ऑफ द सेम व्हॉल्यूम, द वन्स विथ ग्रेटर डेन्सिटी आर हेवियर दॅन दोज ऑफ अ लेसर डेन्सिटी. म्हणजे समान आकारमानाच्या जरी त्या वस्तू असल्या तरी ज्याची घनता अधिक तो पदार्थ जड आणि ज्याची घनता कमी तो पदार्थ हलका. म्हणजे ग्रेटर डेन्सिटी हेवियर सबस्टन्स, लेसर डेन्सिटी लाइटर सबस्टन्स. पुढे बघा, टेक अ ग्लास ऑफ वॉटर, ॲड सम सॉल्ट, फाईन सँड अँड शुगर टू इट अँड ट्राय टू डिझॉल्व देम. एका ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ, बारीक वाळू आणि साखर टाकून विरघळवण्याचा प्रयत्न करा. हीच कृती काय करायची आहे परत, रिपीट दिस रिप्लेसिंग वॉटर विथ केरोसिन. परत हीच कृती करायची आहे, फक्त पाण्याच्या जागेला तिथं आपण केरोसिन घालायचं आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व, सम सॉलिड सबस्टन्सेस डिझॉल्व इन अ पर्टिक्युलर लिक्विड. इफ अ सॉलिड डज नॉट डिझॉल्व इन लिक्विड, इट इज सेड टू बी इनसोल्युबल इन दॅट लिक्विड. एक्झाम्पल, salt is soluble in water but insoluble in kerosene. You know of many beverage made by using water and soluble substances. The property of substance of getting dissolved is called its solubility. म्हणजे बघा, आपण एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ, बारीक वाळू आणि साखर टाकून विरघळवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर हीच कृती पाण्याऐवजी रॉकेल वापरून केली तर काय दिसते, काही स्थायू पदार्थ एखाद्या द्रव पदार्थात विरघळतात. एखादा स्थायू पदार्थ ज्या द्रव पदार्थ विरघळत नसेल तर तो स्थायू पदार्थ त्या द्रवात अविद्राव्य आहे असं आपण म्हणू शकतो. अविद्राव्य म्हणजे इनसोल्युबल आहे असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ, मीठ पाण्यात विद्राव्य आहे म्हणजे मीठ पाण्यात विरघळते, इट इज अ सोल्युबल इन वॉटर. पण रॉकेलमध्ये अविद्राव्य आहे म्हणजेच केरोसिनमध्ये इट इज इनसोल्युबल. पाण्यामध्ये विरघळणारे पदार्थ वापरून बनवलेली अनेक प्रकारची पेये आपल्याला माहिती आहेत आणि पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्मालाच विद्राव्यता किंवा सोल्युबिलिटी असं आपण म्हणू शकतोय. म्हणून डेफिनेशन काय सांगायची सोल्युबिलिटीची, द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स ऑफ गेटिंग डिझॉल्व्ड इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी. वेन वी कॅन लुक थ्रू सबस्टन्सेस अँड सी थिंग्स ऑन द अदर साईड, देन दॅट सबस्टन्स इज सेड टू बी ट्रान्सपरंट. म्हणजे ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू दिसते
त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असे म्हणतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज ट्रान्सपरन्सी. पदार्थाच्या या गुणधर्माला पारदर्शकता असं म्हणतात. ग्लास, सम टाईप ऑफ प्लास्टिक, क्लीन वॉटर अँड एअर आर ट्रान्सपरंट सबस्टन्सेस. ग्लास म्हणजे काच, सम टाईप ऑफ प्लास्टिक म्हणजे काही प्रकारचे प्लास्टिक, क्लीन वॉटर स्वच्छ पाणी अँड एअर हवा हे पारदर्शक पदार्थ आहेत. म्हणजेच ज्या पदार्थातून आपण पलीकडची वस्तू पाहू शकतो. व्हेन वी लुक थ्रू अ सबस्टन्स अँड सी थिंग्स ऑन द अदर साईड, दे आर कॉल्ड ॲज ट्रान्सपरंट अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज ट्रान्सपरन्सी. कॅन यू टेल, सांगा पाहू. आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट शोन इन फिगर 5.14 म्हणजे 5.14 मधल्या आकृत्या पहा. फ्रॉम विच सबस्टन्सेस आर दे मेड. ते कोणत्या धातूपासून किंवा कोणत्या पदार्थापासून बनलेले आहेत. सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ. व्हॉट आर द सबस्टन्सेस कॉल्ड अ ग्रुप. त्या पदार्थांच्या गटाला काय म्हणाल. मेटल्स धातू. सबस्टन्सेस लाईक कॉपर, गोल्ड, आयर्न, ॲल्युमिनियम आर कॉल्ड मेटल्स. Metals are found in the form of minerals deep inside the earth. Minerals from the earth crust are processed to obtain the metals. In daily life, metals have various important uses. Let us study some common properties of metals. म्हणजे कॉपर म्हणजे तांबे, गोल्ड म्हणजे सोने, आयर्न म्हणजे लोह आणि ॲल्युमिनियम. तांबे, सोने, लोह आणि ॲल्युमिनियम अशा पदार्थांना आपण धातू म्हणतो. धातू खनिज रूपात भूगर्भात सापडते. खनिजे भूगर्भातून खणून काढून त्यावर प्रक्रिया करून धातू मिळवावे लागतात. दैनंदिन जीवनात धातूचे महत्त्वाचे विविध उपयोग आहेत. धातूमध्ये काही समान गुणधर्म आढळतात, ते आपण पुढे पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ मेटल, धातूंचे गुणधर्म. लेट्स ट्राय दिस, करून पाहूया. टेक अ पीस ऑफ कॉपर ऑर अल्युमिनियम वायर ऑर स्मॉल नेल. हॅमर इट रिपीटेडली. व्हॉट डू यू ऑब्झर्व. एक तांब्याचा किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा तुकडा किंवा लहान खिळा घ्या आणि त्यावर हातोडीने मारत राहा. काय दिसेल. ऑन हॅमरिंग रिपीटेडली द वायर बिकम्स फ्लॅट. दॅट इज इट फॉर्म्स अ थिन शीट. मेटल्स कॅन बी कन्व्हर्टेड इन टू शीट्स बाय हॅमरिंग. धिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड ॲज मॅलिएबिलिटी. म्हणजे हातोडीने त्यावर आपण जर मारत राहिले तर काय होईल, काही वेळानंतर तार चपटी होते, म्हणजे तिचा पत्रा होतो. धातूचे असेच ठोकून पत्रे तयार करता येतात. या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. मॅलिएबिलिटी म्हणजे वर्धनीयता. म्हणजे काय होते, धातूंचे ठोकून पत्रे करता येतात, त्याला आपण वर्धनीयता असे म्हणतो. मग आपण मॅलिएबिलिटीची डेफिनेशन काय सांगायची. मेटल्स कॅन बी कन्व्हर्टेड इंटू शीट्स बाय हॅमरिंग. This property of metal is called as malleability. Observe and discuss. Hot iron is hammered and made into thin sheets. Visit a blacksmith shop to observe how this hammering causes it to stretch. Iron bars made to revolve continuously while being hammered become longer. The iron can be drawn into वायर. लोहाराच्या दुकानात गरम झालेले लोखंड ठोकून बारीक केले जाते बघा. त्याचे निरीक्षण करा. घनाचे घाव घालून ते लांब होते. लोखंडाची सळई सतत फिरवत तिच्यावर घनाचे घाव घालतात, त्यामुळे ती लांब होते आणि ती लांब झालेली सळई खेचून परत त्यातून तारा काढल्या जातात. मेटल्स कॅन बी स्ट्रेच्ड डाऊन इंटू वायर्स. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे तन्यता. म्हणजे धातूंना खेचून त्यापासून तारा काढल्या जातात, त्याला आपण तन्यता असे म्हणतो. मेटल्स कॅन बी स्ट्रेच्ड अँड ड्रॉन इंटू वायर्स. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. मेटल्स लाईक सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम कॅन बी ड्रॉन इंटू फाईन वायर्स. म्हणजे चांदी, सोने, तांबे, प्लॅटिनम हे धातू तन्यता हा गुणधर्म दाखवतात. त्या धातूंपासून तारा काढल्या जातात. व्हाय द इलेक्ट्रिक बोर्ड फिटेड ऑन द वॉल मेड ऑफ प्लास्टिक ऑर वूड. भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड
लाकडी किंवा प्लास्टिकचे का असतात? द हँडल ऑफ कुकर इज मेड ऑफ प्लास्टिक. व्हाय? कुकरची मूठ प्लास्टिकची असते. का? तर इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू द मेटल्स. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू a greater or lesser extent. This property is called as electrical conductivity. वरील 2 प्रश्नांचे उत्तरच खाली दिलेले आहे बघा. Why the electric board fitted in water wall made of plastic or wood? जे काय भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लास्टिकचे का असतात? तर विजेच्या बोर्डवरती जे लाकडी किंवा प्लास्टिकचे हे लावलेले असतात विजेचे बोर्ड, तर त्यातून उष्णतेचे किंवा विद्युत वहन केले जात नाही, म्हणून लाकडी आणि प्लास्टिकचे बोर्ड असतात. कुकरला प्लास्टिकची मूठ का असते? कारण प्लास्टिक हे उष्णतेचे वहन करत नाही म्हणून. इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू मेटल्स. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे धातूमधून वीज वाहते. सर्व धातू हे विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. या गुणधर्माला विद्युत वाहकता असे म्हणतात. विद्युत वाहकता म्हणजे वीज वाहून नेणे. इवन व्हेन अ पीस ऑफ अ मेटल इज हिटेड ॲट वन प्लेस द होल ऑफ इट बिकम हॉट. इट शोज दॅट मेटल अलाउज हीट टू फ्लो थ्रू देम. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे धातूच्या एका तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तर काही वेळातच तो पूर्ण तुकडा गरम होतो. म्हणजे धातू हे उष्णतेचे वहन करतात. त्याला उष्णता वाहकता म्हणतात. म्हणजे ज्यावेळी आपण कुकर गरम करतो त्यावेळी कुकरचं जे टोपण असतं जे धातूचं बनलेलं असतं त्यामध्ये किंवा पूर्ण कुकर हा गरम झालेला असतो आणि जर आपण त्याला हात लावला तर आपला हात भाजण्याची शक्यता असते. म्हणून ते हँडल हे प्लॅस्टिकचं बनलेलं असतं. कारण प्लॅस्टिक हा उष्णता वाहून नेत नाही, त्यामुळं प्लॅस्टिक हा गरम होत नाही. म्हणजेच यावरून आपल्याला काय सांगायचं आहे की धातू हे विद्युत वाहकता आणि उष्णता वाहकता हे गुणधर्म दाखवतात. मेटल शोज डक्टिलिटी, मेटल शोज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, मेटल शोज थर्मल कंडक्टिव्हिटी. मेटल हे वीज वाहून नेऊ शकतात आणि उष्णताही वाहून नेऊ शकतात. मेटल हॅव अ टिपिकल शाईन ऑर लस्टर. धातूंना विशिष्ट चकाकी असते. एव्हरी मेटल हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाईड. प्रत्येक मेटलला त्याचा स्वतःचा एक विशिष्ट रंग असतो ज्यावरून त्याला आपण ओळखू शकतो. ट्राय धिस. करून पहा. प्लग द स्ट्रिंग ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक तानपुरा और वीणा, रिंग अ बेल और हिट अ स्टील बॉक्स विथ अ मेटल स्पून. तुम्ही काय करा? तंबोरा, वीणा किंवा इतर वाद्यांची तार छेडा, घंटा वाजवा, स्टीलच्या डब्यावर चमच्याने मारा. स्ट्राईक अ वुडन टेबल और अ मार्बल फ्लोअर विथ अ वुडन स्टिक. लाकडी टेबल किंवा दगडी फरशी यावर काठीने मारा. आणि काय करा? तर नोट द डिफरन्स इन द साऊंड्स प्रोड्युस्ड इन 2 केसेस. या दोन्हीतून होणाऱ्या आवाजातील फरक लक्षात घ्या. मेटल्स प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज सोनोरिटी ऑफ मेटल्स. वरील 2 आपण ज्यावेळी प्रयोग करणार आहे त्यावेळी आपल्या लक्षात काय येतं आहे? मेटल्सपासून निघणारा आवाज हा कसा आहे? खणखणीत आहे. म्हणजेच काय? मेटल्स प्रोड्यूस रिंगिंग साऊंड. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज सोनोरिटी. सोनोरिटी हा अजून एक धातूचा गुणधर्म आहे बघा. सोनोरिटी म्हणजे नादमयता. मेटल प्रोड्यूस रिंगिंग साऊंड म्हणजे धातूंचा आवाज झाला तर तो खणखणीत असतो, त्यालाच धातूची नादमयता असे म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज अ सोनोरिटी ऑफ वॉटर्स. वी हॅव लर्न्ड बघा. व्हॉट वी हॅव लर्न्ड? सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर द 3 स्टेट्स ऑफ वॉटर. पदार्थाच्या 3 अवस्था कोणत्या आहेत? तर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, स्थायू, द्रव आणि वायू. द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ टेम्परेचर. म्हणजे एखाद्या पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? थर्मामीटरचा. हीट इज द कॉज ऑफ चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. म्हणजे एखाद्या पदार्थाच्या अवस्थांतर होण्याचं कारण काय आहे? तर हीट, उष्णता. उष्णता हे एखाद्या पदार्थाचे अवस्थांतर होण्याचे कारण आहे. सबस्टन्स हॅव व्हेरियस प्रॉपर्टीज लाईक हार्डनेस,
इलॅस्टिसिटी, ब्रिटलनेस, फ्लुइडिटी, डेन्सिटी, सोल्युबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी. पदार्थाचे विविध गुणधर्म आहेत. कोणते? घनता, कठीणपणा, ठिसूळपणा, प्रवाहिता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकता अशा प्रकारची विविध गुणधर्म आहेत. मेटल्स हॅव सम कॉमन प्रॉपर्टीज लाईक मॅलिएबिलिटी, डक्टिलिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सोनोरिटी, लस्टर अँड कॅरेक्टरिस्टिक कलर. म्हणजे धातू कोणकोणते गुणधर्म दाखवतात बघा. मॅलिएबिलिटी म्हणजे वर्धनीयता, डक्टिलिटी म्हणजे तन्यता, थर्मल कंडक्टिव्हिटी उष्णतेचे सुवाहक, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी विजेचे सुवाहक, सोनोरिटी नादमयता, लस्टर चकाकी, कॅरेक्टरिस्टिक ओडर ठराविक वास, ठराविक रंग अशा प्रकारे मेटल्स गुणधर्म दाखवतात. मेटल्स हॅव सेपरेट ग्रुप ऑफ सबस्टन्सेस. धातू हा पदार्थाचा एक वेगळा ग्रुप आहे. थँक्यू.